या संदर्भात बोलण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आहेत आपल्यासोबत। सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या एनडीटीव्ही मराठीमध्ये। आपण पाहतोय इस्रायलच्या या हल्ल्यामागे असलेल्या मोसादच्या भूमिकेविषयी तुम्ही काय सांगाल? कारण जेव्हा जेव्हा इस्रायलकडून हल्ला केला जातो तेव्हा तेव्हा या हल्ल्यामागे मोसादचाच हात असल्याचं बोललं जातं। नक्कीच मोसाद ही अत्यंत महत्वाची अशी इस्रायलची इंटेलिजन्स एजन्सी आहे आणि इव्हन या हल्ल्यामध्ये सुद्धा मोसादची अत्यंत महत्वाची भूमिका होती। कारण इस्रायलनं जर अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी केला असेल तर त्या अगोदरचा सर्वात महत्वाचा जो टप्पा होता तो म्हणजे सटीक अशा प्रकारचं इंटेलिजन्स त्या ठिकाणी गॅदर करणं, त्याच्याच माध्यमातून हाय व्हॅल्यू टार्गेट जे आहेत, म्हणजे आपण आता जे तुमच्या रिपोर्ट सुद्धा मी त्या ठिकाणी पाहिला त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की त्यांचा चीफ ऑफ आर्मी स्टाफ असेल किंवा IRGCचा कमांडर असेल किंवा त्यांच्या आर्मीचा डेप्युटी कमांडर असेल आणि त्याच्या सोबतीलाच अत्यंत महत्वाचे त्यांचे जे न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत त्यांना बरोबर जे आहे सटीकपणे टार्गेट करण्यामध्ये जर इस्रायलला यश आलं असेल या हल्ल्यामध्ये तर त्यामध्ये महत्वाचा असं इंटेलिजन्स गॅदर करण्यामध्ये मोसादची महत्वाची भूमिका होती। त्याहून पुढे जाऊन जर अशा प्रकारचा हल्ला यशस्वी इस्रायलनं केला असेल तर इराणची जी ADS म्हणजे थोडक्यात त्यांची जी एअर डिफेन्स सिस्टम आहे त्याचबरोबर त्यांची जी रडार सिस्टम आहे त्याला ब्लाइंड करण्यामध्ये सुद्धा मोसादची महत्वाची भूमिका त्या ठिकाणी राहिली होती। म्हणून नक्कीच मोसादचा या सगळ्याच एकूण कारवाईमध्ये जो आहे अत्यंत महत्वाचा रोल आहे आणि मुळातच मोसादचे एजंट जे आहेत ते ऑलरेडी इराणमध्ये पेरलेले आहेत। ऑलरेडी त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये मोसादचे एजंट त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे जे आहे इराण विरुद्ध हल्ला करण्यासाठी किंवा इराण विरुद्ध कारवाई करण्यासाठी इस्रायलला नेहमीच जे यश मिळतं त्यामध्ये इस्रायलचे हे मोसादचे एजंट जे ऑलरेडी इराणमध्ये आहेत ते अत्यंत महत्वाची भूमिका अदा करत असतात। अगदीच सर, इस्रायलने एवढा मोठा हल्ला केला इराणवरती, इराणचं लष्करी मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे। त्यामुळे आता इराण या हल्ल्याला नेमकं इस्रायलला कसं प्रत्युत्तर देऊ शकतं, तुम्हाला काय वाटतंय? माझ्या मते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे आहे इराण हा इस्रायल विरुद्ध त्याचबरोबर त्यांचं मित्र राष्ट्र अमेरिकेविरुद्ध काही लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्याच्यात करेलच। कारण त्यांच्याच भाषेच्या अनुसार आता इस्रायलनं जे आहे रेड लाईन क्रॉस त्या ठिकाणी केलेली आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा काही तासांमध्येच काही ड्रोनचे हल्ले त्याचबरोबर मिसाईलचे हल्ले हे इराणच्या कडून इस्रायलच्या बाजूने त्या ठिकाणी होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल। पण आतापर्यंतचा इतिहास पाहता आणि काही महिन्यांपूर्वीच मुळात जे आहे इस्रायल आणि इराण यांच्या सीमा ज्या आहेत त्या एक दुसऱ्यांची सटीक नाहीयेत। मग ज्या वेळेस इराण अशा प्रकारचा ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करेल त्याच्या आधीच इस्रायलला पोहोचण्याच्या आधीच जॉर्डनमध्ये जे आहेत हे ड्रोन मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी न्यूट्रलाइज केले जातील। एवढंच नाही तर इस्रायलमध्ये सुद्धा जी आयर्न डोम सिस्टम आहे त्या आयर्न डोम सिस्टमच्या माध्यमातून सुद्धा मॅक्सिमम हे मिसाईल आणि ड्रोन याला न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल। पण पहिली गोष्ट इराण अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल। दुसरा ऑप्शन जो इराणकडे त्या ठिकाणी आणि माझ्या मते ती सर्वात भडकाऊ अशा प्रकारची कृती होईल। अमेरिकेनं सरळ सरळ हात वर केलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की हा हल्ला इस्रायलनं केला, यामध्ये आमचा कुठलाही समावेश नव्हता। पण इराणनं जर अमेरिकेचे जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी बेसेस ऑलरेडी वेस्ट एशियन कंट्रीज मध्ये आहेत, ज्यामध्ये जॉर्डन आहे, लेबनन आहे, इराक आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी असणारे जे अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आहेत त्यावर जर इराणनं हल्ला केला तर नक्कीच माझ्या मते परिस्थिती अत्यंत स्फोटक बनेल आणि सरळ सरळ अमेरिका जो आहे या युद्धामध्ये प्रत्यक्षरित्या उतरेल आणि तो इराण विरुद्ध त्या ठिकाणी हल्ला करेल। ही परिस्थिती आणखी स्फोटक होईल। तिसरा जो पर्याय जो इराणकडे उपलब्ध आहे त्याचे जे प्रॉक्सी ऑर्गनायझेशन आहेत म्हणजे लेबनानमध्ये असणारे हिजबुल्ला त्या ठिकाणी असेल किंवा येमेनमध्ये असणारे हुती असेल त्यांच्या मार्फत सुद्धा इस्रायल त्याचबरोबर त्यांची मित्रराष्ट्र अमेरिका यांच्या विरुद्ध जे आहेत हल्ले करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल। चौथा ऑप्शन जो इराण या ठिकाणी इम्प्लिमेंट करेल तो म्हणजे इराणचं जे भूराजनीतीच्या अनुषंगाने त्याचं जे स्थान आहे आणि त्या अनुषंगाने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या माध्यमातून ग्लोबल सप्लाय चेनच्या साठी अत्यंत महत्वाची भूमिका इराण हा त्या ठिकाणी याच्यात म्हणजे बजावत असतो। इराण हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझलाच चोकिंग पॉइंट म्हणून त्या ठिकाणी किंवा त्याला चोक करण्याचा प्रयत्न करेल आणि तसं जर झालं तर जी महत्वाची जहाजं आहेत आणि संपूर्ण जगातला 30% जो ग्लोबल ऑइल सप्लाय आहे त्याला चोक करण्यामध्ये सुद्धा जे आहे इराण यशस्वी होऊ शकतो। माझ्या मते अशा मल्टीप्रॉन्ड ऍक्शनच्या माध्यमातून त्याच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन त्याचबरोबर मिसाईल ड्रोन हल्ला आणि सोबतीलाच अशा प्रकारच्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला चोक करण्यासाठी जो आहे तो प्रयत्न करू शकेल। आणि सर्वात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, जर खरोखरच जशा प्रकारचा आरोप केला जातोय त्या अनुषंगानं जर इराणकडे ऑलरेडी अशा प्रकारचे न्यूक्लिअर मिसाईल्स बनण्याची केपेबिलिटी जर तयार झाली असेल तर येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये अशा प्रकारच्या न्यूक्लिअर मिसाईलचा वापर इराण करतो की काय ही सुद्धा एक भीती सगळ्या जगासमोर आहे। आणि जर खरोखरच
तशा प्रकारची जर गोष्ट घडली तर नक्कीच ज्याला आपण सोकॉल्ड तिसरं महायुद्ध त्या ठिकाणी म्हणू किंवा जी सगळ्या जगाला भीती आहे सुरक्षिततेच्या अनुषंगानं ती भीती सुद्धा खरी होऊ शकते. पण ही सगळी पार्श्वभूमी जरी सांगितली तरी मला वाटतं इराण हा पेपर टायगर आहे. कारण आतापर्यंत तो फक्त वल्गनाच करत राहिलेला आहे. मागचा थोडासा इतिहास जर पाहिला तर त्यांचा जनरल सोलेमानी जो IRGCचा कमांडर होता त्याचा खात्मा झाला. त्याच्यानंतर इराणशी संबंधित या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन हमास असेल, हिजबुल्ला असेल, हुती असेल यांच्या विरुद्ध जबरदस्त कारवाई केली आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जे आहे इराण काही विशेष करू शकला नाही आणि इस्रायलला आणि अमेरिकेला त्यांच्या आक्रमक प्रवृत्तीपासून आतापर्यंत सुद्धा तो डेटर करू शकला नाही, त्यांना थांबवू शकला नाही. हे सत्य आहे. म्हणून मला वाटतं इराणनं जरी त्या ठिकाणी काही कारवाई जरी केली तरी जो आहे तो पेपर टायगरच ठरणार आहे. तो अमेरिका आणि इस्रायल यांच्या जोडगोळीला जो आहे थांबवू शकणार नाही. अगदीच सर, आणि त्यामुळे आता इराणकडून नेमकं कसं उत्तर दिलं जातं हे बघणं महत्वाचं आहे. या संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू सर. खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.